भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिनविरोध निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे। ते म्हणाले की बिनविरोध निवडून येणं हा लोकशाहीतील चांगला आणि सकारात्मक पायंडा आहे। सर्व पक्षांनी चर्चा, समन्वय आणि सहमतीने निर्णय घेणं हे लोकशाहीच्या मजबूतीचं लक्षण आहे। यामुळे अनावश्यक संघर्ष टळतो आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करता येतं। जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्यामुळेच बिनविरोध निवडणूक शक्य होते, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी अशा प्रक्रियांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं। ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे। असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये। बिनविरोध व्हावं याकरता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनविरोध होण्याचा। एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनविरोध होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंड्याने हे लोक निवडून आलेले आहेत, बिनविरोध आलेले आहेत। अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही त्या ठिकाणी 3-3, 4-4 वेळा बिनविरोध होतात। बिनविरोध झाला म्हणजे काय झालं? त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का, की आयोगाच्या नियमाच्या बाहेर आहे, की आयोग त्याला मान्यता नाही आहे? बिनविरोध उलट चांगला आहे लोकशाहीमध्ये।